नमस्कार. स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघूया वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे. कैरी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आहे. कैरी घेताना व्यवस्थित अशी एकदम कडक कैरी, आतमध्ये बाट तयार झालेली अशी बघून घ्यायची. नरम पडलेल्या कैऱ्या घ्यायच्या नाहीत, कारण आपल्याला लोणचं वर्षभर टिकवायचं आहे. तर आता आपण ह्या कैऱ्या कापून बारीक तुकडे करून घेऊया. आता आपण कैरी कापून आपल्याला हव्या त्या आकारात आपण तुकडे बनवून घेऊया. आता मी इथे एवढ्या आकाराचे तुकडे बनवून घेणार आहे. हा देठाचा भाग सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचा, म्हणजे आपलं लोणचं टिकायला मदत होते. आता याच्यामध्ये छान बाट तयार झालेली आहे. इथे मी सर्व कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आपण या फोडी एका बाउलमध्ये भरून घेऊया. कैरीच्या फोडी मी इथे बाउलमध्ये भरून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा भरून हळद टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. आता हे कैरीच्या फोडी थोड्या आपण हलवून घेऊया. म्हणजे मीठ आणि हळद आहे ते सर्व फोडींना व्यवस्थित लागेल. आता इथे एका बाउलमध्ये मी जाळी ठेवलेली आहे. आता ह्या जाळीमध्ये आपण सर्व फोडी घालून घेऊया. आणि आता हळद आणि मीठ लावल्यामुळे ह्याला जे पाणी सुटेल ते खालच्या बाउलमध्ये जमा होईल. आता मी याच्यावरून झाकण ठेवणार आहे आणि ह्या फोडी आपल्याला रात्रभर अशाच ठेवून द्यायच्या आहेत. तर आता आपण ह्या रात्रभर अशाच ठेवून देऊया. आपण आता लोणचं बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते बघूया. इथे मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे, वजनाने 125 मिली. 2 चमचे लोणच्याचा मसाला, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धी छोटी वाटी मोहरीची डाळ आणि पाव चमचा हिंग. तर पहिल्यांदा आपण तेल गरम करून घेऊया. तर मी इथे अर्धा कप तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला धूर येईपर्यंत गरम करायचं आहे. इथे मी तेल धूर येईपर्यंत गरम करून घेतलेलं आहे. तर आपण गॅस बंद करूया. थोडंसं तेल थंड करून घेऊया. आता इथे तेल थोडंसं थंड झालेलं आहे. वरचा धूर यायचा कमी झाला की मग याच्यामध्ये घालूया आपण पाव चमचा हिंग. आणि आता हे तेल आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. आता आपलं तेल थंड होत आहे, तोपर्यंत आपण मोहरीची डाळ पण परतून, म्हणजे याच्यामध्ये असलेलं मॉइश्चर सगळं निघून जाईल आणि आपलं लोणचं छान वर्षभर टिकून राहील. तर थोडीशी आपण हलकीशी परतून घेऊया. आता ही डाळ आपण काढून घेऊया. आता आपण मीठ सुद्धा हलकंसं परतून घेऊया. म्हणजे याच्यामध्ये काय थोडंसं मॉइश्चर असेल ते निघून जाईल. आता आपण मीठ सुद्धा काढून घेऊया. आता आपण इथे एक बाउल घेऊया. त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले मिक्स करूया. लोणच्याचा मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ आणि मोहरीची डाळ. सर्व मसाले मिक्स करून ठेवूया. काल आपण रात्रभर कैरीच्या फोडी हळद आणि मीठ लावून ठेवल्या होत्या.
तर त्याला आपण किती पाणी सुटलेलं आहे ते बघूया. तर इथे बाउलमध्ये एवढं पाणी जमा झालेलं आहे. जर आपण त्याच भांड्यामध्ये हळदनी मीठ घालून ठेवलं असतं तर पाणी त्यात आतल्या आत राहिलं असतं. असं जाळीवरती ठेवलं तर संपूर्ण पाणी निघून जातं खाली. तर आता हे आपण बाजूला ठेवूया. आता मी इथे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यात आपण आपलं तेलसुद्धा थंड झालेलं आहे ते ओतून घेऊया. मिक्स करूया. आता आपण याच्यामध्ये कैरीच्या फोडी घालूया. आता हे सर्व मिक्स करूया. आता इथे छान सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे लोणचं आपण याच बाउलमध्ये झाकून 2-3 तास असंच ठेवून देऊया. तर आता आपण 2-3 तासानंतर बघूया. आता इथे मी लोणचं 2 ते 3 तास मुरवून घेतलेलं आहे. आता आपण बघूया. तर छान इथे आपलं लोणचं मुरलेलं आहे. फोडी थोड्या थोड्या खाली बसलेल्या आहेत आणि तेल वरती आलेलं आहे. हे लोणचं मी 3 तास मुरून घेतलेलं आहे, पण तुम्ही हे लोणचं 2 दिवससुद्धा त्याच भांड्यात ठेवून मुरून घेऊ शकता. त्यानंतर स्वच्छ धुवून कोरडी केलेली काचेची बरणी घ्या. ती 1 तास उन्हामध्ये वाळवत ठेवा आणि त्यानंतर हे लोणचं त्याच्यामध्ये भरा. म्हणजे हे लोणचं वर्षभर खराब होणार नाही. तर असं हे आपलं लोणचं इथे तुम्ही बघू शकता. छान आपलं लोणचं इथे बनवून तयार आहे. हे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तर असं हे आपलं वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बेल आयकॉन क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.